पहिल्याच मॅचकडे तुम्हाला सर्वांना येऊन जातोय सकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तमाम रसिक मायबापांचं सर्व खेळाडूंचं मनापासून स्वागत करतोय। मैदानाकडे जाऊयात। गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर आपण पाहतोय तर मुसे वसील तर दुसऱ्या बाजूला पांडुरंग रघुवीर आणि या संपूर्ण दापोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील ज्या खेळाडूला आपण अगदी दापोलीचा सचिन तेंडुलकर याकडून शुभमा देतो असे जतीनजी सालगावकर सर नॉन स्ट्राईक एंडला असतील। समोरच्या दिशेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांकडून गोलंदाजी केली जाईल। पहिला चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता पांडूचा परंतु गतीला थोडीशी बीट होताना आपण देखील पाहिलेत। पहिला चेंडू योग्य चांगल्या प्रकारची बॉलिंग आपण पाहिली मुसेव्याच्या साह्याने समोरच्या दिशेने बॉलिंग चालली आहे। अगदी या दापोली टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेतलं नाव सर्वात मोठे नाव आहे। यांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना घडवलं गेलेलं आहे दापोली तालुक्यामध्ये। आज मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतोय ना की दापोली क्रिकेट विश्वातील हे मोठं नाव म्हणजे आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटचं सचिन रमेश तेंडुलकर तर दापोली क्रिकेट विश्वातील सचिन रमेश तेंडुलकर सर कोण असतील तर जतीन सालगावकर हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ओपनिंग सलामीवीरसाठी फलंदाज आपण पाहतोय। दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये दापोली चॅम्पियन्स लीग 2025 पर्व 3 चा फेस्टिवल चालू आहे। यावेळेला चांगला स्वीप केलाय डीपला क्षेत्ररक्षक पहिलाच बॉल सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 रन्स इथे जीवनदान दिले आपण। खेळ देखील समाप्त होतोय आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 8 या आकड्यावरती।
माध्यमातून दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेले अजिंक्य पुसाळकर यांना. उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून ही गोलंदाजी केली जाते. आणि संपूर्ण स्पर्धा देखील स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून लोक घर बसल्या या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. टीम फाटक डेव्हलपर म्हणजेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अक्षयजी फाटक सर यांच्या मालकीचा हा संघ आहे. अनेक स्पर्धेमध्ये दापोली प्रीमियर लीग असू देत किंवा मोठमोठ्या कोणत्या स्पर्धा असू देत त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण फाटक डेव्हलपर या टीमला खेळताना पाहतो. याचे संघ मालक आहेत फाटक डेव्हलपरचे सर्व आमचे मार्गदर्शक आदरणीय अक्षयजी फाटक सर यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 3 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण ही संपूर्ण स्पर्धा जर पाहताय आणि चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंट देखील केलेलं आहे. आणि आजचा हा पहिलाच दिवस आहे. त्या पहिल्या दिवसामध्ये अगदी रसिक प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहतोय. या स्पर्धेचा मुख्य प्रायोजक आमच्या सर्वांच्या मार्गदर्शका सन्माननीय सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि आयोजक शेखर अग्रे, साईराजी देसाई, बाबा पवार, नवाजभाई फकी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. आणि ते गोलंदाजी मात्र सुरेख चालली आहे. वेदांशु योद्धा आणि त्याचबरोबर दानिश डेव्हलपर ही टीम आहे. पहिल्या षटकामध्ये मुसेफ तांबेने फक्त जर पाहायला गेलं तर एकंदरीत 8 रन्स खर्च केले. त्यानंतर या ठिकाणी काटकर सर यांचं आगमन. सर तुमचं देखील स्वागत. अजिंक्य पुसाळकर पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचा आहे. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. गतीला बीट झाले जतीन. काय कमालची बॉलिंग अजिंक्य पुसाळकर याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. म्हणजेच आपण जर पाहायला गेलं तर हे युद्ध खूप मोठं आहे. म्हणजे 22व्या वर्षी ज्या राजाचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक होऊन 13व्या दिवशी पहिलं युद्ध जिंकणारा राजा म्हणजे माझा शंभू राजा. अगदी हवेमध्ये बॉल आहे. सर्कल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक नाही यावेळेला. फलंदाज बाद होईल आणि ते प्रतीन या नामग्राच्या बाहेर जावं लागेल. साठी पाठवलं गेले. म्हणजे जतीन सालगावकर सर या ठिकाणी बघा लवकर मैदानाच्या बाहेर आले. मोठा स्ट्रोक खेळत होते. बॅट बॉलचा चांगला संपर्क नव्हता. पण तो अक्षय मांडवकरने ज्यावेळेला कॅच सोडली होती त्याच्यानंतर अगदी त्यांच्या माणिकने कॅच सोडली होती. त्याच्यानंतर अगदी त्याचा कुठेतरी कॉन्फिडन्स आता आपण पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीचा असू शकेल. कारण का लगेच जतीन यांना बाद देखील केलं. अजिंक्यनं एक चांगला कटर बॉल टाकला होता. बॅट प्रॉपर टायमिंग नव्हता. जिथे फलंदाज देखील बाद होताना आपण पाहिले. क्रमांक 3 वरती सिद्धार्थ केळसकर या फलंदाजाला पाचारण केलं जाईल बॅटिंगसाठी. अजिंक्य पुसाळकर उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी करतोय. लेफ्ट आउट राऊंड द विकेट बॉलिंग. आपला मोठा स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेनं चांगला स्टॉप बनावा लागेल. अगदी सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण देखील पाहतोय या मॅच मध्ये. देखील होताना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा अजिंक्य
आतापर्यंत प्रभावित केले गोलंदाजी करताना, तर दुसऱ्या बाजूला पांडू यांचा जी बॅट आहे वल्ला खामोश आहे. मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत नाहीये तिथे. पॉवर प्लेचं षटक असेल तिथे पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. कुठेतरी जखडवून ठेवल्या अक्षरशः काही गोलंदाजी केली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. लॉस ऑफ 1 विकेट. स्कोरबोर्ड जाऊन स्थिरावलेला फक्त 11 या आकड्यावरती. जाईल. आता आकाश सकपाळ फलंदाजी ट्रॅकवरती क्रमांक 4 वरती त्यांना देखील पाठवलं गेलेलं आहे. म्हणजे इथे अगदी फलंदाजांना थांबवण्याचं काम केलेलं आहे वेदनश योद्धा आणि दानिश डेव्हलपर्स या टीमनं फाटक डेव्हलपर्सच्या चांगल्या फलंदाजांना थांबवलंय.
आकाश सकपाळनं मोठा स्ट्रोक खेळायचा कीपर यष्टी रक्षक चेंडूच्या मागे कॅच पकडली आहे बॅक टू बॅक विकेट आणि आकाश सकपाळ गोल्डन डकचा शिकार फटका होता बेकार थांबा इथं नंतर फोन करून विचारलं हो हे कुठं आहे चला तिसरं षटक हे प्रोग्रेस मध्ये आहे जिथे महाडिक या बॉलरनं कमालची गोलंदाजी केली आहे आता क्रमांक 5 वरती श्रेयस खटावकर अनुप देशमुख यांनी बघा जबरदस्त कॅच पकडली रनिंग कॅच कीपर होते सरळ मात्र चेंडूपर्यंत पोहोचली कोणत्या प्रकारची चूक नव्हती आणि फलंदाज मात्र आकाशचे सकपाळ गोल्डन डकचा शिकार बनलाय समोरच्या दिशेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून ही गोलंदाजी केली जाते क्रमांक 5 वरती फलंदाज श्रेयस खटावकरला पाठवले गेले कुठेतरी मी म्हणतोय ही सकाळच्या सत्रामध्ये जी विकेट आहे बॉलरच्या प्रेमात पडली आहे सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण पाहतोय राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाज तयार झालाय श्रेयस खटावकर आता म्हणजे ब्रह्मास्त्र घेऊन उभा आहे चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली नाहीये ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो एकच रन्स मिळून जाईल एका धावीवरती तुम्हाला समाधान आणि संतुष्ट मानावं लागेल आणि या एका धावेच्या माध्यमातून स्कोर गोल मात्र थोडे सर केले तर समजा या आकड्यावरती 14 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत पहिलीच मॅच फाटक डेव्हलपर्स बनाम वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर या दोन टीम मध्ये ही बॅटल आपण पाहतोय सुरुवात मात्र चांगली करावी ज्याची सुरुवात चांगली त्याचा अंत चांगला होईल राहुलला कमी गतीचा बॉल टाकलाय फलंदाज अक्षरशः गतीला बीट झालेत पांडुरंग रघुवीर कुठेतरी या ठिकाणी आपण स्ट्रगल करताना दिसत मैदानामध्ये बॅट चेंडूचा संपर्क नाही आणि मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी अगदी इम्प्रूव्ह करावं लागेल मैदानामध्ये ते स्ट्रगल चाललंय मैदानामध्ये एक मोठा स्ट्रोक अजून देखील नाहीये खूप सारे विंडी बॉल आपण पाहिले पांडूच्या खात्यामध्ये असतील आतापर्यंत 6 चेंडूंचा त्यांनी सामना केला केवळ 2 रनांवरती पांडुरंग खेळतायत पुन्हा एकदा चांगला असा टायमिंग नाहीये फाईनचा खाडू सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन एक तैनात होता चेंडूला कलेक्ट करेल फेकेल एक रन फक्त घुस जाईल आणि षटक क्रमांक 3 चा खेळ देखील या ठिकाणी संपतो धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे अतर 15 या आकड्यावरती असं 14 षटक असेल इथे 3 षटकानंतर 15 रन 3 महत्वाच्या विकेट अजिंक्य फुसाळकर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव व बाळासाहेब ठाकरे या एंडकडून गोलंदाजी करतोय बघा सरळ बॅटला रन्स येत नाहीयेत म्हणून वाकड्या बॅटचा प्रयत्न केला गेला होता आणि वेगाने मात्र रन्स देखील कंप्लीट लेग वाईचा इशारा अंपायरचा आपण पाहतोय एक रन मिळून जाईल
पांडुरंगनं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 7 चेंडूंचा सामना केला किंवा 8 चेंडूंचा सामना केला तर 2 धावांवरती तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला श्रेयस कटावकर यांना आक्रमकतेनं खेळावं लागेल. 22व्या वर्षी राज्याभिषेक होऊन त्याच 13 दिवसांनी पहिले युद्ध जिंकणारा राजा म्हणजे छत्रपती शंभूराजे. फक्त 32 वयापर्यंत 32व्या वर्षापर्यंत महाराजांनी अगदी 124 लढाया जिंकल्या, 124 लढाई केल्या. त्याच्यामध्ये एकही लढाई न हारणारा राजा म्हणजे छत्रपती शंभूराजे. आज तुम्हाला देखील त्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवत असताना क्रिकेट खेळावं लागेल. सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे, अगदी पॉझिटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. पांडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल, बॅकवर्ड शॉट निघाला. चेंडूला मात्र खेळलं गेलं, एक रनच फक्त मिळणार आहे. अजून चौकार षटकार पाहायला मिळालं नाही, फक्त एकच षटकार जो का जतीन सालगावकर यांच्या बॅटमधून आला होता. त्याच्यानंतरला आपण पॉवर प्ले मध्ये देखील ना चौकार पाहिला ना षटकार पाहिला, फक्त सिंगलच आपल्याला रन्स पाहायला मिळालेत. फक्त दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये दुहेरी धावा आल्या. त्याच्यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सिंगल 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 आणि डॉट बॉलर्स पाहिलेत. टीम फाटक डेव्हलपर्स या टीमचे जे संघ मालक आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक अक्षयजी फाटक सर यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला वेदांशी योद्धा आणि दानिश डेव्हलपर दानिश भाई ढिमढिमकर आणि त्याचबरोबर एबी जोशी सर यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. सुचिटका इस रडार मध्ये होता ना आओ देखा ना ताव देखा, सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका. 6 रन के लिए पांडु ऑन फायर. आ 25 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. असला या ठिकाणी 25 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. षटक क्रमांक 14 आहे, त्याच्यातील एक चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. काय स्ट्रोक होता, रिव्हर्सचा अटेम्प्ट आपण पाहिला, अगदी रडार मध्ये होता. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहताय तर 6 रन्स मिळालेत. अंततः षटकार पाहायला मिळाला. पांडूच्या बॅटमधून थोडासा वेळ जाऊ दिला. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 14 मधील आपण पाहतो. फलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेला चांगला लॉफ केलाय, डीप स्कोअर लागला. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. 4 रन्स, एक षटकार आणि दुसरा चौकार आलेला आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त. स्कोरबोर्ड 29 29 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. आता चांगला कमबॅक आपण पाहतोय. बॅटिंग करणारा फाटक डेव्हलपर्स या टीम कडून शेवटचे 6 चेंडू मात्र अजून देखील शिल्लक असतील. आता शेवटचा षटक असेल, थोडीशी चर्चा करताय त्या ठिकाणी आपण पाहतोय. वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर या टीमने सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 29 धावा खर्च केलेत. 3 महत्वाचे विकेट देखील घेतले, ज्याच्यामध्ये महाडिकनं कमालची बॉलिंग केली. आता शेवटचा षटक कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते. आणि शेवटचं षटक आपण अनुप देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून बॉलिंग असेल. शेवटचं षटक असेल आणि ट्रॅक वरती बॉलर आपण जर पाहताय तर अनुप देशमुख, तर दुसऱ्या बाजूला श्रेयस खटावकर आणि पांडुरंग रघुवीर. आक्रमकतेने खावं लागेल तुम्हाला. पहिला चेंडू होता आणि श्रेयस मात्र देखना स्ट्रोक डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. सरळ 6 रन्सचा षटकार आणि आता मात्र हात खोलण्यासाठी स्वतःला सज्ज करून टाकलंय. इम्प्रूव्ह करताना फलंदाज आपण पाहतोय. म्हणजे मागच्या ओव्हरच्या शेवटच्या दुसऱ्या 2 चेंडूंमध्ये षटकार चौकार आला पांडूच्या बॅटमधून. आता जो श्रेयस आहे तो देखील आक्रमकतेने खेळताना दिसतोय. म्हणजे वेलकम सुस्वागतम खरपूस समाचार. इथे गोलंदाज अनुप देशमुख याचा आपण पाहतो. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी पुन्हा एकदा यावेळेला गेंद फेको और तमाशा देखो. सरळ 6 रन्स. चेंडूला अक्षरशः फोडून काढले. चेंडूला अक्षरशः फोडून काढले त्या ठिकाणी. 6 रन्स षटकार बॅक टू बॅक. कमालचं क्रिकेट. आता या जी पडती पारी होती तिथे त्या पारीला सांभाळलेला आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती अगदी तुटून पडलाय गोलंदाज. त्याच्यावरती अनुप देशमुख वरती तुटून पडलाय. सुरुवातीचे 2 बॉल षटकार पाहायला मिळाले. आता कुठेतरी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजावरती थोडस दडपण राहील. म्हणजे सुरुवात थोडीशी खडतर होती परंतु त्याच्यानंतर इथे फलंदाज श्रेयसनं आणि पांडूनं तब्बल मागच्या 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 22 रन्स बनवलेत. म्हणजे तब्बल आपण जर पाहायला गेलं तर मागच्या 4 चेंडूंमध्ये आपण पाहताय तर 22 रन्स बनवले गेलेत. ही कुठेतरी स्ट्रेंथ आहे फलंदाज श्रेयस खटावकरची. पांडुरंग रघुवीर जो सुरुवातीच्याच काही चेंडूला स्ट्रगल करताना दिसला होता. मागच्या ओव्हरच्या 2 शेवटच्या बॉलवरती त्यानं षटकार चौका ठोकला आणि तिथून जी सुरुवात झाली आहे ती अगदी पाहण्यासारखी आहे. सातत्यानं जे आपण पाहायला गेलं तर कॅप्टन असतील दापोली टेनिस क्रिकेट विश्वातील मोठे नाव म्हणजे जतीन सालगावकर सर यांच्या चेहऱ्यावरती एक थोडस स्मित हास्य आपण पाहतोय. कारण त्याचबरोबर लोढा फाउंडेशनचे जयवंत सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर तुमचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. बघा अंपायर चॉईस बॉल असतील प्लेअरनं कोणत्या प्रकारचे या ठिकाणी बघा आर्ग्युमेंट करू नका.
41 रन झालेले आहेत. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय फाटक डेव्हलपर्सच्या टीमची कमान सांभाळताना 2 फलंदाज, एका बाजूला श्रेयस खटावकर आणि त्याचबरोबर पांडुरंग रघुवीर. समोरच्या दिशेनं अनुप देशमुख सारख्या चांगल्या स्ट्रायकर बॉलरवरती त्यानं आक्रमण केलं आणि जिथे गोलंदाजी करताना गोलंदाजाला अचूक टप्पा आणावा लागेल. योग्य पद्धतीची बॉलिंग, चांगला टप्पा खूप महत्वाचा आहे या मॅच मध्ये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून राईट मोर द विकेट बॉलिंग केली जाईल. समोर पुन्हा एकदा प्रभास्त्र घेऊन श्रेयस तयार आहे. अवला चांगला स्ट्रोक खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक असेल वनिश लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय. जोपर्यंत थ्रो केला जाईल हा नानाचा मामला असेल आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकेल 42 आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू शेवटच्या षटकातील आपण पाहतोय. रणसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. कारण अनुप देशमुखला आपण पाहिलंय कमबॅक लगेचच करू शकतो. दोन्ही टीम अगदी जबरदस्त क्रिकेट खेळताना आपण पाहिल्यात. राईट मोर द विकेट. अवला अतिरिक्त उसळी देखील प्राप्त आहे. क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी असेल. केवळ केवळ बाईचा इशारा अंपायरचा असेल. एक रन मिळून जाईल. स्ट्राईक रोटेट होईल. पुन्हा एकदा श्रेयसला आपण स्ट्राईक मार्क वरती बघू. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या येणाऱ्या 2 चेंडूंवरती किती मोठे प्रहार केले जातील हे देखील बघावं लागेल. आणि तिथे जर पाहायला गेलं तर लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक असेल. जोपर्यंत थ्रो केला जाईल वेगाने रन्स कंप्लीट होतील का, परंतु फलंदाज बाद होणार आहे तिथे. यापुढची मॅच असेल या संपूर्ण इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जिबर नेटवर्क विरुद्ध राजवीर 11 या 2 संघाचे कॅप्टन विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचे. या ठिकाणी पांडुरंग रघुवीर हा फलंदाज बाद होईल. एक मोठा धक्का तर आपल्याला पाहायला मिळेल. यापुढची मॅच जिबर नेटवर्क विरुद्ध राजवीर 11. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पांडुरंग रघुवीर रनआउट झालेले आहेत. तसेच अगदी पॉफिंग क्रीज मध्ये सुखरूपी दाखल झाले आणि त्याच्यानंतर जर आपण पाहतोय तर पांडुरंग यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य राहील. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धाव संख्या जाऊन पोहोचले 44 आकड्यावरती स्थिरावली आहे. फाटक डेव्हलपर्स या टीमने प्रथम फलंदाजी करत असताना 44 आतापर्यंत बनवले. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. कारण का सुरुवात थोडीशी खडतर होती. त्याच्यानंतर शेवटच्या काही बॉल मध्ये श्रेयसनं कमान सांभाळली आहे. तर शेवटचा 1 चेंडू इथे डाऊन द ग्राउंड खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक असेल. चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहतोय. 1 रन वेगाने कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट होतीये आणि 2 धावा आपण पाहतोय. तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. आणि इथे फलंदाज बाद होईल. म्हणजे 2 रन्स ऍड करावे लागतील. शेवटचा षटक देखील संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 46 रन्स झालेले आहेत. टार्गेट मात्र 47 चा असेल.
47 टार्गेट या पुढची मॅच असेल. राजवीर 11 विरुद्ध जिबर नेटवर्क. दोन्ही कॅप्टन्स चला आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. जिबर नेटवर्क आणि राजवीर 11 चे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 3 लोढा फाउंडेशनचे या ठिकाणी जयवंत सर आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जिबर नेटवर्क आणि राजवीर 11 या टीमचा आपण टॉस करणार आहोत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 3 मुख्य प्रायोजक सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण स्पर्धा. सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि आयोजक शेखर आग्रे सर, साईराजे देसाई सर, बाबा पवार सर, नवाजबाई फकी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. लोढा फाउंडेशनचे या ठिकाणी जयवंत सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बोथ टीम असतील राजवीर 11 आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी आपण पाहताय तर जिबर नेटवर्क या दोन टीम मधलं बॅटल असेल. दोन्ही कॅप्टन्सना रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर या आणि आपण टॉस करतोय टॉस बॉक्स मध्ये. आणि त्याचबरोबर आमचे सहकारी समालोचक विशाल हे देखील काही वेळा जोडले जात आहेत. समालोचन क्षेत्रातील एक नवीन चेहरा आपल्याला देखील पाहायला मिळतील. विशाल हे देखील काही वेळातच आपल्या सोबत जोडली जातील. आणि प्रथम फलंदाजी करत असताना फाटक डेव्हलपर या टीमनं 46 रन्स बनवले. 47 धावांचा टार्गेट ठेवलाय. आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ वेदांशु योद्धा आणि दानिश डेव्हलपर या टीमला तब्बल 47 रन्स बनवावे लागतील. आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर आज ग्रँड ओपनिंगचा दिवस. ओपनिंग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काही वातच जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतील. जाऊयात मॅच समरीकडे जिथे आपण पाहायला गेलं तर पांडुरंग रघुवीर म्हणजे फाटक डेव्हलपर्स बॅटिंग करत असताना पांडुरंग रघुवीर 12 चेंडूंना सामना केला. फक्त 13 रन्स बनवले. जतीन सालगावकर यांनी 6 चेंडूंना सामना केला होता. जिथे 8 रन्स त्यांनी बनवले. सिद्धार्थ केळसकरनं 3 चेंडू खेळले जिथे 3च रन्स. आकाश सकपाळ यांचं मात्र खातच उघडले नाही. श्रेयस खडावकर यांची अगदी यादगार पारी जी संकट काळामध्ये आली होती. 8 चेंडूंना त्यांनी फेस केलं. फक्त 19 रन्स नॉट आउट केले होते आणि सुमित जाधव चेंडू एकही खेळला नाही. त्याच्यानंतर आपण जाऊयात त्याच्यानंतर आपण बॉलिंग समरीकडे जाऊयात. वेदांशु योद्धा आणि दानिश डेव्हलपर्स यांनी मुसेफ तांबेनं 1 ओव्हर टाकली. केवळ 8 रन्स खर्च केले. 8ची इकॉनॉमी आहे. अजिंक्य पुसाळकर यांनी 2 षटकं टाकली. तब्बल 16 रन्स. एक महत्वाची विकेट देखील घेतली. अक्षय वाडिक यानं 1 षटक टाकलं. 3 रन्स खर्च केले. केवळ 2 महत्वाच्या विकेट घेतल्या. आणि अनुप देशमुख यानं 1 षटक टाकलं जिथे शेवटच्या षटकामध्ये 16 रन्स खर्च केले. अशा प्रकारची संपूर्ण मॅच समरी आपण पहिल्या इनिंगची पाहिली. आणि त्याच्यानंतरला मात्र 47 धावांचा पाठलाग करत असताना वेदांशु योद्धा आणि त्याचबरोबर दानिश डेव्हलपर. चला बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. अजिंक्य प्रितिश आहे ना.
प्रितेश आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून बॉलिंग. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग आकाश सकपाळ गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्सर फलंदाजाला सरप्राईज केलं. जिथे फलंदाज प्रितेश यांना चेंडू मात्र खेळण्यासाठी थोडस स्ट्रगल करावा लागला. बॅट बॉलचा संपर्क नाही. पुनश एकदा आकाश तयार झालाय. ट्रॅक वरती बॉलर फाईनला खेळलाय. सरळ चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. राजवीर 11 आणि जिवर नेटवर्क. चला बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण टॉस बॉक्स कडे या. टॉस करून घेतोय. आणि इथे प्रीतीच्या बॅट मधून चौकार आला. थोडीशी लाईन खराब होती. लेग स्टंपच्या थोडं बाहेर होता. डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल होता. इथे खोलवर टाकला गेलाय. लोंग द कार्पेट खेळलं गेलं. केवळ 1 रन मिळेल. आपण टॉस करून घेतोय. जिबार नेटवर्क आणि त्याचबरोबर राजवीर 11. जिबार नेटवर्क राजवीर 11 या दोन टीम मधोमध टॉस करतोय आपण. टॉस कोणी जिंकलाय? जिबर नेटवर्क या टीमनं टॉस जिंकलेला आहे. पाच रन स्कोरबोर्ड वरती. जिबर नेटवर्क ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड बॅटर साठी देखील बॉलिंग केली जाईल समोरच्या दिशेनं. आणि येणारी सर्व जे टीम असतील त्यांना विनंती करतो कॅप्टन्सना ज्यावेळेला यावेळेला मोठा प्रहार आकाश सकपाळ वरती. सरळ मोठा घनागती प्रहार करताना षटकार. सहा रनचा आपण पाहतोय. अक्षय मांडवकर या फलंदाजानं अगदी चेंडूला फोडून काढलंय आणि जिथे षटकार ठोकलाय. आणि या फटक्यांची आवश्यकता असेल. 47चं टार्गेट आहे. 47 धावांचा पाठलाग करतोय. आणि हा पाठलाग करत असताना तुम्हाला अगदी कंट्रोल मध्ये क्रिकेट खेळावं लागेल. आकाश सकपाळ सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा षटक असेल. डीप मिड विकेट बाहेर आणि लॉंग ऑनला बाहेर काढले गेले. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट प्लेनची डिलिव्हरी वेग भन्नाट होता परंतु हा नानाचा मामला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जिथे बाईचा इशारा आलाय 1 रन मिळून जाईल आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकत असताना 12 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. सुपर या ठिकाणी बॅटिंग वेदांशु योधास आणि दानिश डेव्हलपर या टीमनं मात्र केलेली आहे. आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर संपूर्ण मैदान पॉवर प्लेच्या वेळेला आपल्याला या सर्कलच्या बाहेर मोकळं दिसतंय. आणि इथे प्रितेशनं देखील हल्ला चढवलाय आणि सरळ मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. काय देखना स्ट्रोक आपण पाहिला. या फटक्यांची आवश्यकता सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आपण होती आणि ते रन्स बनलेत. एकचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन्स एका ओव्हर नंतरला झालेले आहेत. 47 धावांचा पाठलाग करायचा होता जिंकण्यासाठी. 24 बॉल मध्ये अजून देखील 29 धावांची गरज.
एक ओव्हर झाले, रन संख्या 18 विदाउट लॉस, 29 पाहिजे जिंकण्यासाठी. ट्रॅक वरती बॉलर रशेस कटावकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून बॉलिंग केली जाईल. वा काय दर्जेदार मॅनेजमेंट आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेचं. यशेस कटावकर गोलंदाज, ट्रॅक वरती गोलंदाज आहे राईट मोर द विकेट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून बॉलिंग केली जाईल. फलंदाज आपण पाहतोय तर समोरच्या दिशेनं तयार अक्षय पांडवकर. फुलटॉस बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असेल सुमेध जाधव. एकच रन्स फक्त मिळून जाईल, चांगलं क्षेत्ररक्षण असेल. आणि इथे जर आपण पाहायला गेलं तर तुम्हाला या रणांगणामध्ये अगदी मोठा इतिहास रचायचा असेल तर अगदी स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल. हे देखील खूप महत्वाचं ठरतं, कारण फाटक डेव्हलपर एक मोठी टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला वेदांशू योद्धा आणि त्याचबरोबर दानिश डेव्हलपर्स या टीमनं सुरुवात चांगली केली आहे. पहिला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अक्षरशः आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाज आकाश सकपाळ याच्यावरती हल्ला चढवला होता. जो प्रितेश आणि अक्षय या दोघांनी मात्र आक्रमण चढवलं होतं. आणि आता समोर मात्र खेळाडू तयार असेल. यावेळेला चांगला स्ट्रोक, सरळ चेंडू मात्र चाललाय कव्हरच्या दिशेनं, दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. काय बॅटिंग केली गेलेली आहे आतापर्यंत. गोलंदाजावरला चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, परंतु चांगल्या चेंडूंवरती देखील इथे स्विच हिट खेळायचा. सरळ बॅटनं रन्स येत होते, परंतु आता कुठेतरी वाकड्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाही. वेग भन्नाट आहे श्रेयसकडे देखील. बॅटिंग करत असताना वैयक्तिकरित्या 19 रन्स बनवले होते श्रेयस कटावकरनं. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत समोरच्या दिशेनं असणारा प्रितेश तुटून पडलाय. प्रत्येक चेंडूवरती मोठे स्ट्रोक खेळतोय, तो आता थांबत नाहीये. त्याला माहित आहे हे पॉवर प्लेचं षटक आहे. येथे देखील आपण पाहतोय तर डॉट बॉल असेल, बिंदी बॉल, लगातार बिंदी चेंडू. ऑनलाईन रसिका प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेच्या घर बसल्या आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. समोरच्या दिशेनं आपण जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय, सज्ज झालाय. प्रितेशच्या विरोधामध्ये प्रितेशनं आक्रमक रूप धारण केले, त्याला थांबवणं थोडं कठीण असेल. शॉर्ट ऑफ लाईनच्या डिलिव्हरी चेंडून अतिरिक्त उछाल उसळी घेतले, अनएक्सपेक्टेड बाउन्सर असेल. रन्स मिळतील का, परंतु एकही रन मिळणार नाही. या डॉट बॉल असेल, लगातार 3च्या 3 चेंडू बिंदी टाकलेत गोलंदाज श्रेयस खटावकर यांनी. याला म्हणतात कमबॅक. आणि आजच्या दिवसामध्ये तर जबरदस्त एफर्ट्स वाला क्रिकेट श्रेयस खटावकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपण जर पाहायला गेलं तर अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित होती गोलंदाज श्रेयस कडून, आणि त्यांनी ती गोलंदाजी देखील केली आहे. या गोलंदाजीची अपेक्षा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 23.
आणि इथे मात्र नॉट आउट असेल. फलंदाज अगदी सुखरूपी दाखल पॉपिंग क्रीज मध्ये झाला होता. हा मोठा मंच आहे आणि मोठ्या मंचवरती एक मोठा पंच तुम्हाला द्यावा लागेल, कारण समोर श्रेयसनं प्रभावित करणारे बॉलिंग टाकले. म्हणजे आपण म्हणतो ना की टोटल बड़ा हो या छोटा, लेकिन बैटल बड़ा होना चाहिए. इसी के साथ इस गेंद के ऊपर कवर्स के ऊपर से इस गेंद को खेलने का प्रयास, सीधा इस गेंद टप्पा कर सीमा रेखा पार 4 रन उनके लिए. इसी के साथ 2 ओवर के खात्मे के बाद कुल मिलाकर रन संख्या बनी है 27 रन बन चुके हैं. 2 ओवर के खात्मे के बाद 27 बन चुके हैं. जीतने के लिए अभी भी 18 गेंदे हैं और जीतने के लिए 20 रन की जरूरत. क्या बन सकते हैं यहाँ से, ये देखने वाली बात रहेगी. आने वाला समय बता सकता है यहाँ से 20 रन बन सकते या नहीं. 2 ओवर का खात्मा हुआ है. पावर प्ले की जो 2 ओवर थी वो खत्म हो चुकी है. रन संख्या 27 विदाउट लॉस. क्या बल्लेबाजी हमें देखने को मिली थी अक्षय मांडवकर और उनके साथ ही साथ जो साथीदार है बल्लेबाज प्रियेश. आणि त्याचबरोबर आमचे शावेजभाई नवसेकर साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं जे निकत विलाचे जे सर्व आहेत, अगदी जी विनिंग टीम असेल त्यानं देखील अगदी ग्रँड पार्टीचं ऑर्गनायझेशन त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे या संपूर्ण स्पर्धेतील जो चॅम्पियन बनेल त्या चॅम्पियनसाठी ग्रँड पार्टीचं ऑर्गनायझेशन निकत विला या ठिकाणी केलेलं आहे. हर्रेमध्ये निकत विला आहे मित्रांनो. गुगलला जाऊन तुम्ही सर्च करा निकत विला अगदी. आणि सगळ्यांना इस जी ग्रँड फिनालेची जी चॅम्पियन टीम असेल त्यांना मात्र एक मोठी ग्रँड पार्टी असणार आहे. त्याचबरोबर सर्व ऑर्गनायझर कमिटी असेल त्यांच्यासाठी देखील सगळ्यांना या ठिकाणी. त्याचबरोबर मजिदभाई चिकटे सर यांचं आगमन, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. चला, जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 बॉल मध्ये अजून देखील 20 धावांची आवश्यकता. अक्षय मांडवकर फलंदाजी ट्रॅकवर. 20 रन्स पाहिजेत. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर आपण पाहायला गेलं तर आकाश सकपाळ गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती टाकलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी केली जाईल. राईटम राऊंड द विकेट. कादिरबाई तरी तुमचं देखील स्वागत. इथे यॉर्कर लाईनची डिलिव्हरी अगदी ऑफस्टंपच्या बाहेर. फलंदाज शफल झाला होता. एकच रन्स मिळेल, त्याच्या व्यतिरिक्त रन्स मिळणार नाहीये. या फटक्यांची आवश्यकता नसेल. आता कुठेतरी थोडस स्लो खेळण्याचा प्रयत्न असू शकतो, कारण का सलामीवीर फलंदाज आहेत आणि सलामीवीर फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिल्या विकेटची पार्टनरशिप आहे आणि पार्टनरशिप करत असताना या धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्यावेळेला 2008 साली जिथे आपण जर पाहायला गेलं तर ग्रॅम स्मिथ आणि त्यांचे जे साथीदार आहेत त्याकडचं नाव आठवत नाहीये, पण तू आठवल्यानंतर सांगू. 415 धावांची जी पार्टनरशिप आपण पाहिली होती 2008 मध्ये साऊथ आफ्रिकेचा खेळाडू ग्रॅम स्मिथ. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. प्रितेश ऑन फायर. 6 रन्स मिळतील. षटकार पाहायला मिळालाय. या फलंदाजानं तर संपूर्ण बाउंड्री लाईनला आग लावली आहे. काय फटके ठोकतो या खेळाडू. आकाश सकपाळ सारख्या अगदी विकेट टेकर बॉलर वरती तो तुटून पडलाय आणि जिथे षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 34. 34 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. 13 धावांची आवश्यकता अजून देखील आहे.
तिसरा षटक इन प्रोग्रेस. फाटक डेव्हलपरचे गोलंदाज आकाश सकपाळ याच्यावरती अगदी आक्रमण चढवलंय. अचूक टप्पा आणावा लागेल. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळायचा, स्कूप खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. कुठेतरी वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होतोय या फलंदाजाचा. म्हणजे प्रितेशचा कॉन्फिडन्सची पातळी अगदी वरती गेली. मागच्या चेंडू ते सिक्सर आल्यानंतर थोडेशा एक्सपेरिमेंट करतोय वेगवेगळे फटके खेळण्यासाठी. कमी गतीचा बॉल आहे. आता इथे फलंदाजाला थांबवलंय व्हेरिएशन बॉलिंग मध्ये. आकाश सकपाळनं आता इथे देखील लगातार 2 चेंडू बिंदी टाकलेत आणि स्कोर बोर्ड 34. 34 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 13 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून बॉलिंग. मोठा स्ट्रोक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल आणि मिस फील्डला आपण थोडासा फंबल होताना देखील पाहिला. जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत अतिशय वेगाने 2 रन्स देखील आपण कंप्लीट होताना पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36. 36 रन्स स्कोरबोर्डवरती. तीन ओव्हर नंतरला आपण स्कोरचा विचार करायला गेलो तर 36 रन्स जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 11ची गरज. मॅच मात्र मोठी चाललेली आहे. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ज्याच्यामध्ये यज्ञेश चोगडी असतील, अझीम खुरी असतील, राम जागडे सर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर दुर्वांकूर सारंग, शंतनू ओरकर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं या सर्वांचं स्वागत. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर अक्षय फाटक सर यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण अक्षय मांडवकर यांच्या माध्यमातून केले गेले. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर दापोली प्रीमियर लीग दापोली प्रीमियर लीग पर्व 11 मध्ये जर पहिले हॅट्रिक घेणारे बॉलर कोण असतील तर आमचे मार्गदर्शक. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक देखील अक्षयजी फाटक सर यांनी घेतले होते. काय बॉलिंग आहे ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर आणि जिथे एक्स्ट्रा रन्स फाईट बॉल. अगदी आपण पाहिलं गेलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रसर असताना इथे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील सर चांगली बॉलिंग केली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. कमालची बॉलिंग आहे अक्षयजी फाटक सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजिबर नेटवर्कचे कॅप्टन चला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स कडे या. यावेळेला आपण जर पाहायला गेलं तर फुल टॉस बॉल म्हणजे बीमर बॉल टाकलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक असेल हा नानाचा मामला आहे. अवशेषची संधी बनवू शकली असती परंतु या ठिकाणी आपण बघतोय तर 1+1 नो +1 इज इक्वल टू 2. 2 रन्स जोडले जातील आणि आता फ्री हिटचा बॉल आहे. जिंकण्यासाठी अजून 2 धावांची आवश्यकता आहे. फ्री हिटचा बॉल आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस असतील. राईट हँडेड बॅटर डीप स्क्वेअर लेग आहे. फाईन बाहेरला काढलाय. डीप बड विकेट बाहेर लॉग ऑन देखील बाहेर काढला गेलाय.
कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. वेदांशु योद्धा आणि त्याचबरोबर दानिश डेव्हलपर या टीमनं प्रभावित केले. सलामीवीर फलंदाज ओपनिंगचे जे बॅटर्स आहेत त्यांनी आतापर्यंत चांगला क्रिकेट खेळले आणि इथे फ्री हिटचा बॉल होता. म्हणजे आपण पाहतोय तर फलंदाज बाद होणार नाहीये. काय बॉलिंग केले अक्षय सर यांनी. खरंच कमालचा चेंडू टाकला. फ्री हिटचा बॉल देखील तितकाच सुरेख होता. जिथे फलंदाजाला खेळणं खूप कठीण गेलं ते पॉसिबल नव्हतं. अगदी आपण पाहायला गेलं तर हवेमध्ये स्विंग प्राप्त झाला. फलंदाजाला खेळण्यासाठी मोठा स्ट्रगल करावा लागला आणि याच गोलंदाजीसाठी ओळखले देखील जातात अक्षय सर. संघ मालक आहेत. रनफूटचा वापर केला. सरळ चेंडू 6 रन्स मिळतील. MSD स्टाईल मध्ये मॅच फिनिश. सामना मात्र जिंकलेला आहे वेदांशु योद्धा आणि दानिश डेव्हलपर या टीमनं पहिलीच मॅच आपल्या नावावरती केली आहे. पाटक डेव्हलपर सारख्या एका तगड्या संघाला पराजित केलं पहिल्या मॅच मध्ये आणि सरळ मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं सलामीर फलंदाज यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर अगदी डिसिप्लिन नुसार सर्व खेळाडू आतमध्ये एंटर करतील आणि शेक हँड करतील. अशा नंतरला सर्व मात्र बाहेर येतील. सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण शेक हँड केल्याशिवाय बाहेर येऊ नका मैदानाच्या. सर्वांना विनंती असेल. सर्व खेळाडू यांना अगदी अनिवार्य आहे की आपण सर्व खेळाडूंना शेक हँड करा. चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. दोन्ही टीमनं अगदी